सुरुवातीला काँग्रेसने सांगितलं की भाषावर प्रांतरचना आपण करणार नाही, पण नंतर ते त्यासाठी तयार झाले. तर तो प्रवास सर कसा होता? काँग्रेसला अशी भीती वाटे की भाषेतून भाषिक राष्ट्रवाद उदयाला येईल आणि तो अखंड राष्ट्रवादाला किंवा देशाच्या राष्ट्रवादाला धोक्यात आणेल. थोडक्यात ते उपराष्ट्रवादाला घाबरले होते. पण भारतासारख्या मोठ्या खंडप्राय देशामध्ये उपराष्ट्रवाद असणारच आणि तो काही वाईट असं नाहीये. अगदी आता ब्रिटनचं उदाहरण घेतलं आपण तर ब्रिटन छोटासा देश आहे, महाराष्ट्राहून छोटा देश आहे, पण तिथे स्कॉटिश आयडेंटिटी वेगळी आहे, वेल्शची आयडेंटिटी वेगळी आहे, ब्रिटिश ही वेगळी आहे, इंग्लिश ही वेगळी आहे आणि आयरिश ही अजून वेगळी. अशा 4 आयडेंटिटी आहेत की इंग्लिश, स्कॉटिश, वेल्श आणि आयरिश. तर आता भारत एवढा मोठा देश आहे, मग इथे तर विविध प्रकारची ओळखी आयडेंटिटीज असणारच. आणि त्यामुळे हा जो मुद्दा होता त्यात असं झालं की शेवटी आंदोलनं झाली. त्यातनं 1953 साली आंध्र प्रदेश हे पहिले भाषिक राज्य निर्माण केलं. मग एक निर्माण केल्यावर बाकीचे बोलले की आम्ही काय घोडं मारलंय. असं करून करून मग शेवटी आपण 14 तेव्हा 56 साली भाषिक राज्य तयार केली आणि 14चं विभाजन होत होत जवळजवळ 27-28 पर्यंत आपण पोहोचलो होतो.